स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 9130802255. नीट पेपर लीक प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या घोटाळ्याचे धागेदोरे पश्चिम महाराष्ट्राशी जोडले जात असल्याचं दिसून येत आहे. आरसीसी अकॅडमीशी संबंधित मुख्य संशयित शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमधून केंद्रीय अन्वेषण विभागाला अर्थात सीबीआयला अनेक संशयास्पद क्रमांक आढळून आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेनंतर चौकशी दरम्यान सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातल्या काही नामांकित अकॅडमी चालकांची नावं समोर आली आहेत. या माहितीनंतर केंद्रीय तपास यंत्रणांचं लक्ष आता पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राकडे केंद्रित झालंय. या संपूर्ण प्रकरणात इचलकरंजीतील एका अकॅडमीचं नाव तपासाच्या केंद्रस्थानी आलंय. गेल्या काही वर्षात नीट परीक्षेत या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कथित यशाच्या जोरावर संपूर्ण जिल्हाभर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावून जाहिरात करण्यात आली होती. राज्यात सर्वोत्कृष्ट निकाल अशा दाव्यांद्वारे विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या या अकॅडमीवर आता संशयाची सुई फिरू लागली आहे. तपास यंत्रणांना या विक्रमी यशामागे पेपर लीक रॅकेटचा हात असण्याची शक्यता वाटत आहे. पुढील 2 ते 4 दिवसात सीबीआयचं विशेष पथक पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी इथं दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी मोटेगावकर यांच्या कोल्हापूर इथल्या कार्यालयाची सखोल झडती घेतली जाणार असून संबंधित कागदपत्र जप्त केली जाणार आहेत. व्यावसायिक स्पर्धेमुळे इतर काही व्यक्तींच्या सहभागाचाही तपास यंत्रणा बारकाईनं तपास करतायत. नीट पेपर लीक प्रकरणामुळे प्रामाणिकपणे आणि कठोर मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जाते. जर पैशाच्या जोरावर नीटचे पेपर विकले जात असतील तर हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय आहे अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे. विविध सामाजिक संघटना आणि पालकांनी या संवेदनशील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.